तर नमस्कार पब्लिक, मी पवन. स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आज आहे 10 दिवस डेली ब्लॉग चॅलेंजचा 4था दिवस आणि आज पण सकाळी सकाळी आलो आम्ही शेतात. कापूस यायचं आज आपल्याला, ते इकडे आहे. तर चला कापूस यायचं. आणि आजचा ब्लॉग पण एडिट नाही झालेला, तो पण करायचा. आता शेतात येऊन तो करायचं आहे, काम नाही करायचं वाटते. करतो ते पण एडिट करू अर्ध्या सेकंदात. काम 25. हे पाणी बाकी ते लाईन नाही काय, पुरा गंजेल आमचं स्टार्टर पहा. ह्यो त्याचा सहारा. करा 1 2 3. पब्लिक इथं लाईट नाही. आता चला मी जेवण करतो आणि डायरेक्ट ब्लॉग एडिट करतो. तर पब्लिक, आता तुम्ही म्हणता ना आत्ताच इंट्रो झालं तू इकडे कापूस झालं कसं काय. माझ्या संग आज लई बेकार गोष्ट घडली. बेकार म्हणजे काय झालं, मोबाईलमध्ये राहिली चार्जिंग किती 3%. आपला व्हिडिओ अपलोड करायला इथे रेंज नाही. आता ते जाऊन घरी करायचं आहे आणि आज चाललो घरी. आता 5-5:30 वाजले, मी व्हिडिओ शूटच नाही केला. 3% बॅटरीत काय करणार आहे. स्टार्टिंग केली आणि आता खिचत ठेवून द्याल तर डायरेक्ट गप कापूस यायला सुरुवात केली ती. कापूस पण झालेला नाही आहे, थोडं बाकी आहे. तर आता चाललो आम्ही घरी. आणि आता मला असं वाटतंय मी हे चॅलेंज इथंच सोडायचं मागे आहे. म्हणजे आजचा तर गॅप पाडणार आहे, कारण काही शूट नाही केलं. आणि इतकं कांट होऊन झालं आहे. एक तर काल रात्री व्हिडिओ एडिट केला नाही. पहिली गोष्ट, तो जर एडिट केला असता तर आता एडिट करायची मला वेळ आली नसती. तेवढी चार्जिंगमध्ये आजचा ब्लॉग शूट झाला असता. त्यामुळं आज त्या दिवशीचं काम त्या दिवशी करायला पाहिजे, हे तर कळालं आहे मला. आणि आज 4था दिवस आहे. 4थ्या दिवशी इतका प्रॉब्लेम आला आहे. प्रॉब्लेम याचं कारण मीच आहे. काल झोपलो नसतो तर व्हिडिओ एडिट झाला असता. झोपलो त्यामुळे व्हिडिओ एडिट नाही केला. तेव्हा आज करीन म्हणलं, तर आज ते चार्जिंग नाही मोबाईलमध्ये, सगळे वांदे झाले. तर आजचा व्हिडिओ शक्यतो येणार नाही, म्हणजे गॅप तर पडणार आहे असं वाटतंय मला. जर शूट झालं चांगला तर ठीक आहे, मी अपलोड करीन 3-4 मिनिट 5 मिनिट काय असेल ते. आज धिंगाणा झाला आहे, काय झालं काय माहिती. 7:30 लागली मागं. चार्जिंग नाही, व्हिडिओ पण अपलोड होत नाही आहे, कापूस पण झाला नाही आहे. 3 दिवस झाले कापूस याचं चालू आहे. डोक्याला ताण राहिलं.